नामनासमोदं पुरुषेशांचा संवाद दशक पहिला समास तिसरा वाचल्यास प्रारंभ प्रमाण श्री शारदा स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम सरस्वते नमः ओम श्री सिद्धरामेश्वराय नमः वंदिना वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वाक्य देवता महामाया वंदिना वेदमाता श्री शारदा ब्रह्मसूता शब्दमूळ वाक्य देवता महामाया। रामदास महाराज या दासबोध दशक पहिला काय म्हटलंय, दासबोध हा ग्रंथ काय ते वाचल्याने त्याच्यात काय म्हटलेलं आहे ते वाचल्याने काय होणार ते सांगितले। दासबोध दशक पहिला समास दुसरा मध्ये गणेश गणपती त्याचं वर्णन केलेलं आहे। गणपती गणेश गणपती म्हणजे काय, गणाधीश ईश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा नमो पंथ आनंद प्यारा गणाधीश। गणाधीश म्हणजे काय, त्याला काय म्हटलेलं आहे, सुरुवात मायाची सुरुवात आहे कुठून झालेली आहे, गणाधीश पासून। म्हणजे अज्ञान ना, गणपती सुद्धा कुठून आला, मायातूनच ना। गणाधीश सर्व गुणांचा, सर्व गुण कुठून आला, गणपती पासून। गणपती म्हणजे गणाधीश, गणाधीश ईश सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गुणपंथ आनंद। गणाधीश म्हणजे काय, आपण दाखवू शकतो की नाही। झोप म्हणजे काय, झोप म्हणजे काय, झोप म्हणजे काय, हे अज्ञान। नदी झोपेत जातो म्हणजे कुठे जातो आपण, अज्ञानात जातो, सुषुप्ती अवस्था म्हणतात। सुषुप्ती म्हणजे काय, अज्ञानात जातो, म्हणजे विश्रांत म्हटलेला आहे। विश्रांतीसाठी हा जीव सकाळी जाणीव येते, जाणीवर काय भासतं, मन म्हणजे माया, मन म्हणजेच माया। गणाधीश ईश सर्व गुणांचा, गणाधीश आल्यानंतरच गुण येतात। रात्री झोपेत गुण नाहीये, सुषुप्ती अवस्था आहे म्हटलेला काही नाहीये। पहिला प्रलय, नित्य प्रलय, खलास, काहीच शिल्लक नाही, देव नाही, दानव नाही, मानव नाही, कोणी नाही, तू पण नाही स्वतः, ज्याला आपण मी म्हणतो, हा देव पण शिल्लक राहत, आणि सगळं मी वर आहे ना, तिकडे मीच नाहीये, संपलं तिकडे। सुरुवात कुठून होते, गणाधीश पासून। गणाधीश सर्व तो आला का मन येतो, मन आला का त्रिगुण येतात, त्रिगुण आला का मग चर्चा। जगाची उत्पत्ती कशी आहे, जाणीव, त्याला विष्णू म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, ते सर्वांमध्ये एकच आहे। देव दानव मानव
चारी खाणी चारी वाणी जोडाची चौऱ्याऐंशी एकच चैतन्य आहे, एकच जाणीव आहे, एकच अंतःकरण आहे, एकच विष्णू आहे. करणे वेगळं नाही. म्हणून सगळ्यांना सूर्य काय दिसतो एकच, चंद्र पण एकच दिसतो, सृष्टी पण सारखीच दिसते. सगळ्यांना आकाश सारखा दिसतो की नाही, सूर्य एकच दिसतो की नाही, चंद्र पण एकच दिसतो की नाही, सगळी सृष्टी पण एकच दिसते, वेगळं काय. एखाद्याला सांगितलं तुला गुण कसा दिसतो, तू म्हणते गुळासारखा आहे. दुसरा म्हणतो तुला गुण कसा दिसतो, तुला गुळासारखा दिसतो. तुला साखर कशी दिसते, साखर सारखं दिसते. तुला साखर कशी लागते, गोडच लागते. तुला मध कशी लागते, मध गोडच लागते. म्हणजे काय म्हणते, युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात त्याला, लॉ ऑफ युनिव्हर्सल ट्रूथ. त्रिवार सत्य, तो त्रिवार सत्य पूर्ण दाखवतो. एक चैतन्य, एक जाणीव, एक काय म्हणतात विष्णू, सगळ्यात एकच आहे तो. त्या चैतन्य म्हणजे करंट. चोराला पण तोच करेन, लबाडाला पण तोच करेन, सापाला पण तोच करेन, चारी खाणी चारी वळण एकच करेन. गत नाही तिकडे. कुठे आलो एक मन, मनामुळे त्रिगुण आले. प्रत्येकाचे मन वेगळे आहेत. कशामुळे? त्रिगुणामुळे. रजत तम सत्व गुणांचं काय म्हणतात, मिश्रण कमी जास्त प्रमाणात आहे. कशामुळे झालंय कमी जास्त प्रमाणात मिश्रण? कोणात रजगुण जास्त, कोणात तमोगुण जास्त, कोणात सत्वगुण जास्त. हे कशामुळे झाले? विषयामुळे. विषय सुद्धा प्रत्येक जण विषयाकडे आकर्षित जास्त झाला तो गुण वाढतो. विषयाकडे, विषयामुळे गुण तयार झाला. एखादा तमोगुणी असेल, तमोगुणाचा कार्यकाळ गेला की तमोगुण वाढेल. एखाद्याला रजोगुणी असेल तर रजोगुण नुसार कर्म केलं त्याचा रजोगुण वाढेल. एखादा सत्वगुणी असेल, सत्वगुण वाढेल. हे काय नियम आहे? या जन्मात तुम्ही तमोगुणाचे कार्य केले तर पुढच्या जन्मात 100% तमोगुणाचेच कार्य करा. अधोगती. काय अधोगती. या जन्मात तुम्ही रजोगुणाचं कार्य केलं तर आणखी पुढच्या जन्मात रजोगुणाचंच कार्य आणखीन करा. हा नियम आहे. आणि सत्वगुणाचं या जन्मात कार्य केलं तर पुढच्या जन्मात सत्वगुणाचंच कार्य करणार. या 3 प्रकारच्या कार्यामुळे काय होतं? तमोगुण वाढला तर कुठे हेल्थ नरकात जातो. नरकात म्हणजे काय? आपण समजतो तो नरकात नाही. लक्ष 84 योनी, 84 लक्ष नाही म्हटलेलं आहे, लक्ष 84 योनी तुम्हाला फिरावं. 84 लक्ष योनी आहे की नाही कोणी मोजलेलं नाही. सद्गुरू काय म्हणतात? लक्ष 84 योनी, 84 लक्ष योनी कोणी मोजलेलं नाही, पण लक्ष 84 योनी म्हणजे काय? 84 तत्वामध्येच राहणार. हा जीव आहे ना 84 तत्वामध्ये राहणार. लक्ष 84. 4 खाणी 4 वाणी लक्ष 84 योनी. 84 योनी सांगितलं. 4 खाणी 4 वाणी लक्ष 84 योनी म्हटलं. लक्ष 84 नाही. मग घंट काय म्हणणं करणार? छोट्या जीवापासून किड्यापासून काय 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 नाही आहे, कुठे नाही आहे तो. आणि शेवटी काय म्हणणं आहे? तो चैतन्य कुठे नाही आहे, सगळीकडे. शेवटी काय म्हणतो? सर्व चराचर म्हणून बोलला. सर्व चराचर मध्ये आलं की नाही, पंचमहाभूत पण आले की नाही. आकाश आला, वायू आला, तेज आला, जल आला आणि पृथ्वी आली. सर्व चराचर म्हणजे अणु रेणू चक्रपाणी म्हटले. अणुरेणू सर्व चराचर एकच चैतन्य आहे. चैतन्याला बाधा नाही आहे. बाधा कुठे आहे? मना. विषय सुखात अडकला तर विषय सुख रजोगुण वाढेल. रजोगुण वाढला तर तुम्हाला जन्म 100% घ्यावा.
तमोगुण वाढला तर जन्म तो घ्यावाच लागेल. परत तुम्ही अधोगतीला जाणार. अधोगती म्हणजे काय? मनुष्य जन्म नाही. गो टू द हेल्थ. म्हणजे जनावर, प्राणी, वनस्पती. वनस्पतीने किती किती वर्ष जगतात. कोणी 500 वर्ष, कोणी 6000 वर्ष, कोणी काय पण म्हणजे असं लिमिट नाही. तो पण तुम्ही अडकून पडणार. 4 खाणी 4 वाणी जीवरक्ष रेशी मध्ये येऊन एवढं दुःख आहे. एक मनुष्य प्राणी जो आहे त्याला या काय म्हणतात जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर येण्याचा चान्स आहे, संधी आहे. बाकी नाहीच नाही कोणाला संधी. विश्ववरी चुकली तर 84 करावं लागतं. त्याचे ज्याला अंड झालं, सोने झालं, बीजन झाडापासून जीवजंतूपासून कुठेही जाऊन तुम्हाला बघायला लागेल. म्हणजे अशी एक जुनी नाही, एकदा खाली गेलं का खालीच जाणार तळाशी. म्हणजे एवढं भयानक प्रकार आहे. खूप चैतन्य आहे. तेव्हा चैतन्य सकाळ उठल्यावर आपण असल्याची जाणीव येते. जाणीव आपण असल्याची जाणीव. तो आला आपण असल्याची जाणीव आला तो तिकडे मन नसतो. आपण काय म्हणतो जाग आली, मला जाग आली तिकडे मन नाही. क्षणात येतो, थोडा वेळानं मन येतो. काय काज संकल्प विकल्प हे म्हणी कुठले. संकल्प मन आला, जाणीव आली मन आहे. काय करायला पाहिजे, मी कुठं झोपलोय, मी कोण आहे. जाणीव तर समजत नाही आहे मी कोण आहे. जाग आल्यानंतर मन येतो तेव्हा कळतं मी कोण आहे, मी कोण आहे, मी काय कुठे झोपलोय, मी काय करायला पाहिजे, काय करायला ना पाहिजे. काय काय संकल्प विकल्प मनी उठले. मना वय सगळं संकल्प विकल्प उठतो. म्हणून सांगितलं मने मनुष्या कारण बदता मुक्तता कारण. या मनामुळे माणूस बदलतो. म्हणजे बदल म्हणजे अज्ञानी. या मनामुळे मोकळा होतो. मोकळा म्हणजे मुक्ती, संत. म्हणजे दुधारी शस्त्र आहे मन. वापरायचं कसं ते आपल्यावर आहे. देहासाठी जन्मापासून मरेपर्यंत देहासाठी करायचं का आपल्यासाठी करायचं. 99.99% मालवण कशासाठी करा, देहासाठी. कारण आपल्याला ओळखतच नाही, आपला विषयच नाही. म्हणून सांगितलंय गणाधीश ईश सर्वा गुणांचा. गुण कुठून आले गणाधीश. कुठलं काय काहीच नाही. काहीच नाही तिकडे शिल्लक. तुझ्या सगळ्यांचं काय म्हणतात ना, काय प्रलय. पण सगळे झोप पूर्ण झाल्यानंतर जाग येते. जाग म्हणजे जाणीव आला का मन आला का काय नमो शारदा मूळ चत्वार धनाधीश ईश सर्वा गुणांचा. आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. नमो पंथ अनंत या राजवाचा. कुठून सुरुवात झाली. एक चैतन्य आला का मन आला. मन आला का काय गाज संकल्प विकल्पही आला. मग नमो शारदा मूळ चत्वार वाचा. शारदा म्हणजे काय. शारदा म्हणजे काय. 30 माया. मन स्थान काय. मुळा रंबा उभे आहे मन. मन ठरवतो काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. मनात येणं. बुद्धी निर्णय घेते. नंतर वाचा येते. कुठे परा पशंती मध्यमा वैखरी. सुरत कुठून होते. परा म्हणजे नाभिस्थान. पश्यंती हृदयस्थान. परा पश्यंती मध्यमा कंठार बाहेर पडतं वैखरी. स्फुरण कुठे झालं. नाभिस्थान. दुसरं स्थान कुठलं हृदय. तिसरं मध्यमा कंठार आणि वै. पुन्हा एकदा गणाधीश ईश सर्वा गुणांचा. आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा.
पंथ आनंद आहे. नंतर सुरुवात होते जगाची. जग कोणी निर्माण केलं? तूच. तू आहे म्हणून जग निर्माण झाला. तू नाही तर जग कसं निर्माण होणार? जेव्हा शरीरात पालन कोणी केलं? तूच. तुझ्याशिवाय तुझ्या आत्म्यात तू आहे तो. तुझ्याशिवाय म्हणजे आपल्या शिवाय आपल्यामध्ये तू आहे. त्याने जगाची निर्मिती केली. तुला वाटतं मी निर्मिती नाही. तुझ्याशिवाय तुझ्या आतमध्ये आहे म्हणून तू निर्मिती झाली. तुझ्या देहाचं पालन कोणी केलं? तुझ्याशिवाय तुझ्या आतमध्ये जो चैतन्य आहे त्याने. त्याच्याशिवाय काहीच नाही. तू सूत्रधारी कल्पित चाल. हलविते मी तुझा पाळणा, गाते यशोगुण सद्गुरु राणा, शब्दे तुला मी स्तवते सुजाणा, ते श्रुती वेद हा सगळं सूत्रधार. आपल्याला सुद्धा आपल्याला दिसत नाही. आपण त्याला ओळखत नाही. का बोलला असेल? बोलल्या ना. त्यामुळे देहबुद्धी आहे ना. मी ती आहे, मी ती आहे, मी ती आहे. हा भ्रम. मी ती आहे, मी ती आहे, मी ती आहे. आणि मेला का मग मेला. मेला म्हणजे काय झालं? त्याच्यात जीवत्व गेला. जीव मरत नाही म्हणून सांगितलं आत्मा अमर आहे. आत्मा अमर आहे. आत्मा अमरच आहे. तो मरत नाही. आत्मा अमर आहे. संशय नाही इकडे. तो निघून जातो देह सोडून. देह त्याला भाड्याने दिलेला आहे. म्हणजे महाभूताचं शरीर परमेश्वराने त्याला भाड्याने दिलेलं आहे. तो कशाला सोडतो शरीर? त्याला शरीर पाहिजे. पण त्याला शिल्पंच्या महाभूताचं शरीर परमेश्वराने भाड्याने दिलं. कशासाठी? आपल्या उद्धारासाठी. आपली ओळख करायला. पण तो आपली ओळख करून घेतच नाही. काय का बोलला असेल? बोलली ना मी ती आहे, मी ती आहे. मला जे चांगलं जेवण पाहिजे, मला तो चांगलं पिणं पाहिजे, मला चांगलं खाणं पाहिजे, मला चांगलं झोपायला पाहिजे, मला भरपूर पैसा पाहिजे, मला भरपूर विषय सुख पाहिजे. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाला कमाल लावून टाकतो. कशामुळे? सत्संग नाही तिकडे. सत्संग कुठे आहे? आई वडील सत्संग कसे घेऊ शकतात? तो वाटतं मी अंदाज, तू पण अंदाज. शिक्षक कोण करायची? विद्या शिकवणार. सगळं काय शिकवणार? देहबुद्धी वाढते. भक्ती जरी केली तर देहबुद्धीच वाढते. देव देतो ना आपल्याला मनासाठी. नवसाला पावला तो देव. मग सत्य काय आहे सांगणार आहे? सद्गुरू असतो. तो कधी भेटतो? जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले. विठ्ठल आहे कृपा केली. अनेक जन्मांचं पुण्य वाटतो. तेव्हा विठ्ठलाची कृपा म्हणजे कोणाची? चैतन्याची कृपा, जाणीवेची कृपा, विठ्ठलाची कृपा. म्हणजे विष्णू ना. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा. गुरु तोच ब्रह्मा आहे, गुरु तोच विष्णू आहे, गुरु तोच महेश आहे. 3 ठिकाणी भासलं जातं. तोच शरीराचं पालन करतो, तोच शरीराची उत्पत्ती करतो, तोच शरीराचा नाश करतो. एकाचे 3 काही आहे. दिव्यापासून सगळं झालेलं आहे. म्हणून एकदा गणाधीशी सर्व गुणांचा गुणारंभ आरंभ तो. जग निर्माण आपल्यामुळे म्हणजे आपल्याशिवाय आपण आहे म्हणतो त्याला. मग आपल्याला वाटतं मी उठलो, आपल्याला वाटतं माझ्या मनात आलं, आपल्याला वाटतं मी निर्णय घेतला, आपल्याला वाटतं मी सगळं केलं. त्याचा आधार नसेल तर, त्याचा आशीर्वाद नसेल तर उठणारच नाही ना तो. कशाला उठेल? त्याच्या इच्छेने उठतो, त्याच्या इच्छेने सगळं करतो, त्याच्या इच्छेने झोपतो तो. पण त्याला उठतो आहे जवळ तरी
भेटी नाही जन्मांतरी का जयाचे चुकले बरोबर समान वागणं अजिबात तसं आवडतच नाही. सवय लागतात सवयपणे म्हटलेली आहे. सवय नाही ती सवय सद्गुरू लावतो. मला शुद्ध करतो, शुद्ध करा मला देहात अरे काय म्हणायचे आयुष्य तुम्ही काय करता खाता पिता आणि काय संडास सर काय करत नाही. लहान मुलापासून अगदी म्हातारपणापासून तेच करत. तुम्हाला वाटतं सुख आहे सुख आहे कुठे सुख ज्याला सुख म्हणतं सुखच नाही. एक सद्गुरू भेटल्यावर कळतं सुख काय. आत्मसुख घ्यायला होतो वेळा दृश्य पाहिलं मला वाटतं थोड्या दिवसात दृश्य आलं तर बरोबर नाही. कानात चांगलं दुसरं क्षणात दुसरं काय ऐकलं तर नको बरोबर. नाकाला सुगंध मस्त आहे पण घाणाला तर घाणाऱ्या वासाला तर नको. तो जेव्हा चांगला स्पर्श झाला बरं वाटतं थोडं काट लागलं तर नको. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय 10 इंद्रिय त्याला आम्हाला रावण म्हणून टाकतो. प्रत्येक रात्री राम असतो आणि तिकडे आराम आहे. तिकडे राम आहे तिकडे आराम आहे. सगळे तो जीव रावण 10 इंद्रियात प्रवेश होतो. 10 इंद्रियाच्या नादाला लागतो रावण. एकदा रावण झाला का देवाला विसरला रामाला विसरला. म्हणून रावण युद्ध तो आहे. दररोज राम आणि रावणाचं युद्ध चालू आहे. प्रत्येकामध्ये राम आहे प्रत्येकामध्येच रावण आहे. रात्री तोच राम होतो सगळे रावण होतो. युद्ध सुरुवात झालं की नाही राम तोच रावण तुझा आहे तुझं पाशी आपल्याकडे देव आहे अन्यत्र पुढे देव नाही. म्हणून महाराज काय म्हणायचे तुझ्याशिवाय अन्यत्र देव नाही. सद्गुरू आपल्या मध्ये देऊ शोधायला लावतो. न जाय कपाशी न जाय तपाशी न जाय कळशी न जाय काशी गुरु चिंतने विणे. तर गुरुचं चिंतन म्हणजे काय. गुरु म्हणजे गुप्त रूप तो सगळ्यांमध्ये आहे. किड्यामध्ये पण तेच आहे विंचूमध्ये पण तेच आहे सापामध्ये पण तेच आहे दगडामध्ये पण तेच आहे मातीमध्ये पण तेच आहे पाण्यामध्ये पण तेच आहे वायूमध्ये पण तेच आहे अग्नीमध्ये पण तेच आहे आकाशामध्ये पण तेच आहे. कुठे नाही तो म्हणून सर्व चराचर वरून बोलला तो गणाधीश तो चैतन्य तो अंतःकरण. जसं लाईट असतं ना लाईट विद्युत म्हणतात करंट एकच नाही. ज्या इन्स्ट्रुमेंटला जोडला तो ज्या उपकरणाला जोडला तसं रंग देतो. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. तो करंट बल्ब मध्ये काय बल्ब सारखं जळणार. कुठला कलरचा बल्ब आहे त्याप्रमाणे जळणार. फॅन मध्ये गेलं तर फॅन फिरणार. स्पीकर मध्ये गेलं तर स्पीकर सारखा आवाज. करंट आणि उपकरण सगळे आपण उपकरण आहे. चारी खाणी चारी वाणी दिवस म्हणजे उपकरण. देव दानव मानव उपकरण. ब्रह्मा विष्णू महेश उपकरण. आणि सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे. जगामध्ये सगळ्यांना एकच जाणीव आहे. सगळ्यांमध्ये ऐक्यच आहे. फक्त वापर कमी जास्त होतो. म्हणून काय म्हटलंय अधोगती मध्यमा आणि ऊर्ध्वगती पद. आपल्याला ध्यानाचा वापर कसं करायचा तर आपल्याला माहित नाही. जीवाला माहित नाही. अज्ञानी जीव आहे ना त्याला कल्पनाच नाही मी कोण आहे. सद्गुरूची ओळख तुला गालिक ज्ञानांजन तुला दाखवी निर्धन तुला स्वभाव सात नको. सात नको देतो तुम्हाला. कुठला बोलतो सात तू आत्मा आहे तू आत्मा आहे तो बोलतो सद्गुरू आपल्याला. दुसरं काय देत नाही. म्हणजे गणाधीशी सर्व गुणांचा म्हणा रंभारंभ तो निर्गुणांचा
नमो शारदामूळ चत्वार वाचा नमो बंध सुरुवात गणाधीशपासून अंतकडे सुरुवात आहे. नंतर मन आला गणाधीश आरंभ आरंभ तोच गुणाचा मन आला का गुण आला आरंभ तोच नमो शारदामूळ चत्वार वाचा. मन आला का विचार येतात काय काय संकल्प विकल्प म्हणजे उठलेले नाही पुढे गुणांशी आदरले इंद्रिय विषयाला इंद्रिय सक्रिय होतात. मी कोण आहे मी कुठे आहे मी कुठे झोपलो मी काय करायला पाहिजे मी काय नाही. तर नमो मग वाचायचे नमो शारदा कुठून वाचायला सुरुवात करून आहे. नाभिस्थान दुसरं हृदयस्थान तिसरं मध्यमा आणि वैतरिक गोडा चार ठिकाणी चारी वाणी चार ठिकाणी जरा काय सांगितलं स्वदेश उद्भिज आणि स्वदेश उद्भिज आणि चार खाणी आहेत ना चार खाणी. स्वदेश म्हणजे गावापासून उद्भिज स्वदेश उद्भिज आणि बियापासून आणि जारज म्हणजे पुरुष आणि स्त्री आणि अंडज म्हणजे पासून चार खाणी चार वाणी जीव लक्ष 84 तत्व सगळ्यांमध्ये आहे की नाही. एक जर तत्व कमी पडला तर पूर्णत्व होऊ शकत नाही. म्हणून काय सांगितलंय आता वंदिना वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्द मुळा वाग्देवता महामाया. काय सांगायचंय वेदमाता आता वंदिना वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. श्री का म्हणलेलं आहे आता वंदिना वेदमाता शब्द कुठून आणले आणि उठले वेदांपासून. वेद चार वेद तेच बरा पश्चिंती मध्यमा वैखरी चार वेद तेच आहे. आता वंदिना वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता. आता ब्रह्मसुता का म्हटलंय शारदेला पण मूळ आहे ना ब्रह्म म्हणजे चैतन्य म्हणून चैतन्य आहे म्हणून ते सगळं आहे. शारदा नमो शारदा मूळ चत्वार. मूळ काय आहे शारदा म्हणजेच मन. त्याचं काय मनापासून मनाशिवाय माझ्याविषयी होणार पहिला चैतन्य येतो आणि नंतर मन येतो. मन म्हणजे शारदा. शारदापासून ब्रह्मसुद्धा म्हणजे त्याच्यापासून मन आहे म्हणून चार वाणी निघाल्या. ती सोबत वाणीच नसते. आणि तिकडे काय शारदा पण नाही. शारदा म्हणजे मन म्हणजे माया. माया नाही तर चार वाणी. कुठून सुरुवात कुठून आहे गणाधीश पासून आहे. तो गणाधीशच नाही झोपेत. नीलावस्था ना जीवाच्या जागृती स्वप्न सुषुप्ती. जागृती काय आहे गणाधीश आहे चैतन्य आहे आणि सुषुप्तीत नाही आहे तो. आणि शब्दात पण आहे पण तात्पुरता वासत्मा. सकाळी उठतो आपण उठल्यानंतर कळलं रे सगळं स्वप्नात झाले खोट आहे. जाग आल्यावर कळ हे पण आयुष्य दीर्घ स्वप्न जन्मापासून मरेपर्यंत काय आहे हे दीर्घ स्वप्न आहे. खरं नाही आहे संतांच्या दृष्टीने. खोट्याला मानतो की नाही. सापड रात्री स्वप्नाला खरं मानतो की नाही. स्वप्नात असताना खरं वाटतं की नाही. सगळं उठल्यावर स्वप्न कुठे आहे अरे स्वप्न खोटं. दुसरे आयुष्य जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म आपण काय करतो झोपतो जागतो आणि स्वप्न अनेक स्वप्न पण जागत नाही ना. जागरण असत देव पण जागरणच नाही आपल्याला. महामहान देव वर्ष दिलेलं आहे. आध्यात्मिक जग हा देव चमत्कार करतो आणि मग काय हो मेला वैकुंठात गेला मेला ब्रह्मलोकात गेला मेला शिवलोकात गेला. तू आहे ना तिकडे. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव नाही. एक म्यान में दोन तलवार नाही रचना म्हणतात. जोपर्यंत तू आहे तोपर्यंत देव नाही. पुण्यमान किती असू दे तू स्वतः सर्वप्रकार संयुक्त स्वरूपता
काय पण होऊ दे, पण तू आहेस. तुझ्याशिवाय तू आहे त्याची सद्गुरू ओळखतो. तू सर्वांमध्ये आहे, तो सर्वांमध्ये आहे. पण अनेक जन्मांच्या पुण्यासाठी विद्यार्थी शाळेत जातो, मुळची तू पूर्णच आहे ना. अपूर्ण पुणे सुखी विद्यार्थी पूर्ण देणारा देत नसतो, घेणाऱ्याची ताकद नाही, आपली ताकद. ती ताकद होण्यासाठी काय होतं, जन्मजन्मी आम्ही म्हणून मग या विठ्ठल कृपा अनेक जन्म पुण्य जमा होतो. आणि तुम्हाला काय म्हणतात ना, वासना कुठली पाहिजे, याची रान दे का देवा तुझा विसर न, गुण गायन आवड ह्याची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग दिसला. ही वासना असेल तर काय होणार, मनुष्य जन्म प्राप्त होणार, सद्गुरू भेट. सद्गुरू तुम्हाला शोधायची गरज नाहीये, सद्गुरू तुम्हाला शोधतील. कारण तुम्ही अधिकारी आहात, ज्ञानाचे अधिकारी आहात. कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन भेटतात. जसं आम्हाला माहित नव्हतं, पुढील वारकरी संप्रदायाचे देव आहे, वडिलांना वाटत होता आनंद भक्ती करायला, विठ्ठलाचे भक्त. आम्हाला एक उत्सुकता होती. आणि एक शाळा ग्रंथ वाचायचे म्हणून आपली पानं बघत बसायची लहानपणी. ते राक्षस आणि देवाची पानं, बाकी काय माहिती नाही. आणि वडील नाचायचे आपले काय म्हणतात ते चिपड्या आणि विडा घेऊन. त्याला आनंद होता, भक्तीचा आनंद वाटतो. मला वाटतं हिंदीच काय नसतं, काय कळत नाही, हा कसला आनंद काय वाटतं. आता देव आहे की नाही अनुभव नाही ना. संध्याकाळी संध्याकाळ भजन करण्याशी जेवण नव्हतं ना, म्हणून जेव्हा आपलं भजन करायचं नित्याने सवय होता मग आवडत्या. ती आवड म्हणून सवय लागतात, सवय लागता आवड होत. ती आवड झाल्यानंतर मग आपण भजन केल्याशिवाय देऊ शकतो. सवय होते ना मनाला की नाही भजन केलं बरं वाटतं, भजन केलं बरं वाटतं, आनंद वाटतो. सवय लागतात, सवय करून. शेवटी काय झालं, चंद्र महाराजांना कळलं हे सगळं मुक्ती सद्गुरूशिवाय ज्ञान होणार नाही. त्याला जेव्हा हे वाटलं, याचा अर्थ त्याचं मागच्या जन्माचं पुण्य होतं का नाही, असं असं वाटलं कसं शक्य आहे. इतर वारकऱ्यांप्रमाणे त्यांनीही तेच केलं असतं. आपला पंढरपूरची वारी केली, कार्तिकी सगळं केलं नाही. पण कोण कुठे होते, सद्गुरू मिळाला नाही भेटला, योग नव्हता. भेटलेलं तेव्हा यांची काय म्हणतात मडका कच्चा. पंचकरण त्याच्यामुळे त्यांनी दिला, म्हणजे तुमचा मडका कच्चा. तो मडका पक्का झाला तेव्हा योग आला आणि महाराज रणजित महाराज भेटले. रणजित महाराजांकडे जाताना पण किती संशय आहे. तू सद्गुरूकडे गेला म्हणून तुझं सद्गुरू कशावर. त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे, त्यांच्याशी बोलून का आपण नाही त्याला समाधान देऊ शकत, त्यांच्या संगीत दिसत देऊ शकत नाही. पण एक परमेश्वरानेच देवानेच वाक्य काढलं काय, मासा पाण्यात कसा जातो, मासावर बघावं. सांगायचं तात्पर्य काय, गुरुकडे म्हणजे तुला कळेल सद्गुरू आहे की नाही. लांबून नाही सांगता येत. मुक्याने गोड खाला, गोडी नाही सांगायला. मुक्याने संघ गोड खाला तू कसं सांगतो गोडी, पण त्याला वाचा नाहीये. तसं हे अनुभव सांगू शकत नाहीये. वाचे बोलता नाही, अर्धेचे नियोगे गेले मी पण माझे ते सुख काय वाचा सांगता येत नाही ना, ते अनुभव आहे. आता एखाद्या माणसाने साखर खाल्लीच नाही आणि त्याला सांगितलं तू साखर कशी लागते, तो म्हणून मी खाल्ले. मग कशी लागते, गोड लागते. गोड म्हणजे काय माहित नाही, तुला चव माहिती आहे गोड म्हणजे काय नाही. ते साखर काही दोन नाही, गोड म्हणजे गोड असं असतं, कडू म्हणजे कडू असं असतं, आंबट म्हणजे आंबट असं असतं. मग
तो वाचे बोलता नाही यार देचे वाचे बोलता नाही वाचे नाही अनुभव पाहिजे ना अनुभवाविण मान हलवू नको रे अंतरीचा दिवा मानू अनुभवाविण मान हलवू नको म्हणजे काय जिवंत असेपर्यंत म्हणू येईल तोपर्यंत हो म्हणू नको कळलं म्हणू नको अनुभवाविण मान हलवू नको अंतरीचा दिवा मानू नको अंतरीचा दिवा म्हणजे काय मरणापूर्वी अनुभव घे जे आहे ना त्याचा वापर त्याच्यासाठी करायचा आहे त्याचा वापर त्याच्यासाठी करायचा आहे अनुभवाविण मान अंतरीचा देव नमो शारदा चत्वार काय म्हटलेलं आहे काय सांगितलंय आता वंदिन वेदमाता शीर्षार्धा ब्रह्मसुता शब्दमुळा वाग्देवता महामाया शब्दामुळे देवाचा परोक्ष रूप होतो परोक्ष कळत नाही पण त्यालाच माया म्हटलेलं आहे महामाया म्हटलेलं आहे पण मन आहे ना सुरुवात आहे शब्दामुळे माया वाटतं की नाही अज्ञान वाटतं की नाही मला कळलं मला कळलं मला कळलं जे जे आत्म्याविरुद्ध जे आत्म्याला सोडून जो ज्ञान आहे ते माया महामायाच आहे ना ऋण येतो केला व्यापार येतो मी तवा न्याय अपराधी कर्मही बंद बुद्धी तुम्हाला आठवले नाही वाचे कृपाने की माया बापा काय करायलाच पाहिजे ते करत नाही करून येतो केला व्यापार येतो म्हणून महामाया म्हटलेला आहे म्हणून काय सांगितलंय आता वंदिन वेदमाता नमो श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमुळा वाग्देवता महामाया शब्दामुळे सगळं काय आहे आपल्याला अज्ञान वाटतं हे असं आहे हे तसं जेव्हा आपण ध्यान धारणा करतो सद्गुरू आपल्याला बीज बंद होते त्या बीज मात्राला आपण अंतर्मुख होतो एकदा अंतर्मुख झाला त्याला काय म्हणतो ध्यान मेडिटेशन थोड्या वेळाने आपण नामस्मरण न घेता चालू अजपा जप 21,600 जपा अजपा जप नेमून गेला अजप जप करायची गरज नाहीये आपाप सुरुवात अजपा जप अजपा जप दिलता सो सोविताम सोहम सोहम एकदा तो चालू झाला खरी आत्मसुखाची सुरुवात एकदा आपला अजपा जप सुरुवात झाला का तुम्हाला खरं आत्मसुख मिळतं श्वास येतो जातो काही कळत नाही फक्त बसून राहायचं शांत शांत चुकून आवाज झाला काहीतरी मोठं तरी पडलं सारखं वाटतं त्यावेळेला जीव कसा होतो व्हायब्रेट होतो पटकन एक काय शांतता असते निरोप शांतता असते तिकडे काही नाही मन नाही बुद्धी नाही चित्त नाही अहंकार काही नाही निरोप शांतता समाधी त्या अवस्थेत चुकून आवाज झाला मग बॉडी व्हायब्रेट होणार फटकन काहीतरी काय घडल्यासारखं काय आलं ते तो आत्मसुख शांत मन नाही बुद्धी नाही चित्त नाही तुझ्याशिवाय तू आहेस मग सगळं तुझं आहे वेदमाता मला पसंती मध्यमा वैखरी ते वेदमाता आता वंदिना वेदमाता शीशारदा म्हणजे मन शीशारदा ब्रह्मसूता शब्दमुळा भाग्यदेवता महामाया शब्दामुळे महामाया जातो अज्ञानात वाढतो अज्ञानात वाढतो सद्गुणा श्रीरामेश्वरा राजा सद्गुणा राजा सद्गुणा राजा सद्गुणा श्री काळ सिद्धेश्वर राजा